या गुढीपाडव्याला असं श्रीखंड तुम्ही नक्की बनवून बघा। असं म्हणजे कसं तर पाकातलं श्रीखंड, ते पण केशर आणि पिस्ता घालून केलेलं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल कसलं भन्नाट दिसत आहे बरं का। खूप छान दिसत आहे केशर पिस्ता श्रीखंड। आणि तर हे पाकातलं श्रीखंड करण्याची प्रोसेस आपण आता बघूया। काय करायचं आहे, एक कढई घेतलेली आहे, त्यावर मी एक चाळण ठेवलेली आहे, कॉटनचा कपडा ठेवलेला आहे आणि छान असा पसरून घेतलेला आहे। कॉटनचा कपडा आहे ना, पांढरा शुभ्र आहे आणि तो स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे, दही तुम्ही घरी बनवलं असेल तर ते घरचं दही घेऊ शकता किंवा बाहेरचं घेऊ शकता। हे मी घरी बनवलेलंच दही आहे। ते दही काय करायचं आहे, त्या कपड्यावर छान ओतून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे। पूर्ण लगेच ते पाणी गाळलं जात नाही, तर त्याला आता थोडं क्वीज करायचं, म्हणजे असं नाही का पिळल्यासारखं करायचं। आणि त्यानंतर त्याच्यातलं थोडंफार पाणी जातं, पण एक 4-5 तासानंतर पूर्ण पाणी जातं आणि त्याचा छान असा चक्का तयार होतो। तर ह्याला मी अशी छान गाठ मारणार आहे, टाईट गाठ मारणार आहे, जेणेकरून ते त्याच्यातलं पाणी खाली जाण्यासाठी सोपं जाईल। आणि त्यानंतर मी काहीतरी त्याच्यावर हेवी ठेवणार आहे, म्हणजे आपलं तुमच्याकडं जर वरवंटा वगैरे असेल किंवा खलबत्ता असेल तर त्याच्यातलं एक काहीतरी तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता। जसं त्याच्यावर ठेवता येईल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता, किंवा पाण्यानं भरलेलं भांडं पण त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर हे सगळं पाणी गेलेलं आहे आणि छान चक्का तयार झालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्यानंतर तो चक्का सगळा मी असा पुरणाच्या त्याच चाळणीमध्ये काढलेला आहे आणि ज्याच्यामध्ये मी श्रीखंड बनवणार आहे तेच खाली ठेवलेलं आहे। जास्त काही आपल्याला पसरून करायचं नाही, त्यामुळे मी छोटंसं काचेचं भांडं घेतलेलं आहे आणि पूर्ण असं छान गाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहणार नाही। तुम्ही मिक्सरवरून फिरवून जरी घेतला तर चालेल, पण खूप मिक्सरच्या भांड्यात राडा होतो। हे करणं सोपं जातं, जास्त घाण पण होत नाही, आणखीन करायला पण सोपं आणि आपल्याला करायला पण हौस येते। जास्त किचकट काम झालं की ते करायला परत आवरायला आपल्याला कंटाळा येऊ शकतो, त्यामुळे जास्त किचकट काम करण्याच्या भानगडीत पडायचं नाही। तर ह्या पद्धतीने सोपं काम करायचं आहे। बघा तुम्ही 1-2 मिनटामध्येच हे काम झालेलं आहे आपलं सगळं। मी छान असा तो आपला चक्का होता तो मी छान असा गाळून घेतलेला आहे आपल्या काचेच्या भांड्यामध्ये। त्यानंतर मी आता पाक बनवणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे। मी अर्धी वाटीचं पाणी ठेवलेलं आहे आणि जेवढाच आपला चक्का आहे तेवढी मी साखर घातलेली आहे, त्याच्यामध्ये वेलची घातलेली आहे आणि केशर आणि दूध एकत्र करून पण ठेवलेलं आहे, ते मी नंतर घालणार आहे, जसं तुम्हाला दाखवलेलं आहे। त्यानंतर हे पाक तुम्ही मंद आचेवर आणि त्यानंतर थोड्याशा मोठ्या आचेवर तुम्ही पाक तयार करू शकता। छान असे बुडबुडे आल्यानंतर आपला पाक तयार होणार आहे, पुढे मी दाखवतच आहे। त्यानंतर मी तिकडे पाक तयार होतो तोपर्यंत मी इकडे पिस्ता पण छान असा कट करून ठेवलेला आहे। या ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे, म्हणजे होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे। त्यानंतर आपण थोडंसं पाक तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये असतो त्यावेळी त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे छोटे मी ते तूप टाकलेलं आहे, जेणेकरून आपलं श्रीखंड एकदम रवाळ व्हायला मदत होते आणि खूप छान होतं। इथे पाक तयार कसा होतो हे तुम्हाला दाखवते। एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि तो पाक टाकून घेतलेला आहे आणि तो अजिबात पसरत नाही आहे पाक, म्हणजे गाठ तयारी छान झालेली आहे। तर आपला पाक तयार झालेला आहे आणि तो पाक मी आता डायरेक्ट या आपल्या चक्क्यामध्ये मी टाकणार आहे। तुम्ही त्या कढईमध्ये पण ते टाकू शकता, पण मला ह्याच्यामध्येच करून ठेवायचं आहे आणि पटकन पाक टाकून घेऊन पटकन आपल्याला हलवायचं आहे, नाही तर थोडीशी कठीण होतं, म्हणजे कठीण झालेलं पण आपण नंतर करू शकतो, पण जरासं पटपट प्रोसेस केली की जरा बरं पडतं। आता मी पटकन हलवून घेणार आहे आणि याच्यावर लागलंच मी दूध आणि केसर टाकलेलं आहे ते पण टाकणार आहे, त्यानंतर पिस्ता पण टाकणार आहे। हे सगळं मी छान पटकन हलवून घेणार आहे, अजिबात गाठ वगैरे कुठं झालेली नाही। जर तुम्हाला गाठ फोडायला कठीण जात असेल तर तुम्ही जी मगाची पूर्णाची चाळण होती ना त्याच्यातून तुम्ही गाळून घेऊ शकता, पण हे पण छान होतं आणि एकदम पूर्ण छान खूप सारं हलवलेलं आहे, त्यामुळे माझ्याकडे गाठ वगैरे झालेली नाही आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि एकदम भन्नाट झालेलं होतं हे केशर पिस्ता श्रीखंड आणि ते पण पाकातलं। मला तर खूप आवडलेलं आहे, दिसतच आहे खूप छान, एकदम विकतचं असताना सेम तसं झालेलं आहे असं
करून बघा. आणि मी आपलं साधं श्रीखंड पण मी यूट्यूबवर ऑलरेडी टाकलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की चेकआउट करा आणि आवडलं असेल तर मला नक्की सांगा. तर ही प्रोसेस पूर्ण तुम्ही बघा. जास्त पातळ झालेलं आहे असं वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये थोडंफार सेट करून घेऊ शकता, पण नाही होत ते पातळ होत नाही.